नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन आपले स्वागत करतो इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, महापारेषण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित आपल्याला ITI टेक्निशियनच्या 1868 पोस्ट याची जाहिरात लवकरच पाहायला मिळणार आहे. तर त्यासाठी तुमचं सिलेक्शन व्हावं म्हणून आपण एक सीरीज सुरू केलेली आहे आणि त्या सीरीजचं नाव आहे सिलेक्शनवाली सीरीज. तर सिलेक्शनवाल्या सीरीजचा हा क्लास 5 आहे. एसी सर्किटचा पार्ट 2 आहे. एसी सर्किटचा पार्ट 1 झालेला आहे. जर तुम्ही तो बघितला नसेल, तर तो प्लेलिस्टमध्ये आहे. तो तुम्ही नक्की जाऊन बघायचा. बेसिक इलेक्ट्रिकलचे 4 लेक्चर आहे. त्यानंतर एसी सर्किटचा एक पहिला पार्ट आणि हा दुसरा पार्ट. एसी सर्किट कंप्लीट होऊन जाईल. ओके. तर प्रश्न तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्ये पाहायला मिळणार आहे. मराठी आणि इंग्लिशमध्ये म्हणजेच प्रश्न इंग्लिशमध्ये असणार आहे, परंतु प्रत्येक प्रश्न मी तुम्हाला मराठीमध्ये समजून सांगणार आहे. समजून सांगण्यामध्ये जर जास्त वेळ होत असेल ना मित्रांनो, तसं मला कमेंट करून सांगा. तर मी प्रश्न तुम्हाला अजिबात समजून सांगणार नाही. फक्त मी तुम्हाला प्रश्न वाचून दाखवेल आणि त्याचा आन्सर टिक करेल. तर तुम्ही आपलं प्रत्येकाने मत मला कमेंटमध्ये मांडायचं. ओके. एक्झाममध्ये प्रश्न सरळ तुम्हाला यामधूनच पाहायला मिळणार आहे. कारण अब की बार महाट्रान्सको टेक्निशियन पार. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि एक सरकारी नोकरी घेऊन ते स्वप्न तुम्ही नक्की पूर्ण करणार आहात. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून द्या आणि बेल आयकॉनसुद्धा ऑन करून द्यायची. यामुळे काय होईल, तुम्हाला नोटिफिकेशन आणि येणाऱ्या अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पहिल्यांदाच पाहायला मिळेल. ओके. तर व्हिडिओ जर आवडेल तर एक लाईक मात्र नक्की करायचा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर मात्र नक्की करायचा. चला सुरू करूया आजचा क्लास आणि आय होप मित्रांनो तुम्हाला हे सेशन नक्कीच आवडेल. कारण मी यामध्ये जे क्वेशन्स घेतलेले आहेत ते टॉप 20 क्वालिटीवाले क्वेशन्स घेतलेले आहे. तर सिलेक्शनवाली सीरीजचा क्लास 5 आहे हा. बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, एक-एक प्रश्न मी तुम्हाला मराठीमध्ये समजून सांगणार आहे आणि तुम्हाला हा सेशन नक्कीच आवडणार आहे. त्या अगोदर बघा एक मोटिव्हेशनल कोट आहे तुमच्यासाठी आणि बऱ्याचशा लाईन लिहिलेल्या आहे यामध्ये, पण महत्त्वाच्या लाईन आहे विद्यार्थी मित्रांनो बघा. कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, मनुष्य श्वास घ्यायला विसरत नाही. तो कुठून तरी हवेचा स्रोत शोधतोच आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थितीतून यश खेचूनच आणतोच. ओके. तर किती बढिया लाईन लिहिली आहे विद्यार्थी मित्रांनो बघा. कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, मनुष्य श्वास घ्यायला विसरतो का? अजिबात विसरत नाही. तो कुठून तरी माहीत आहे का? हवेचा स्रोत शोधतोच आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही. श्वास घेणे त्याचं पहिलं पर्पज असते आणि प्रत्येकजण तुम्ही आता सुद्धा श्वास घेत आहे. कारण तुम्ही हवेचा स्रोत शोधत आहे आणि तो तुम्ही शोधताच आणि तो तुम्ही श्वास घेतल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे मित्रांनो, यशाची ओढ लागलेला मनुष्य आणि प्रत्येकाला तुम्ही जेवढेही व्हिडिओ बघणारे माझे स्टुडंट्स आहे, तुम्हाला प्रत्येकाला यशाची ओढ लागलेली आहे आणि यशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थितीतून यश खेचून आणतोच. तर महत्त्वाचा मोटिव्हेशनल थॉट आहे ना, आय होप तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल. चला सुरू करूया आपण आजचं सेशन कुठलाही वेळ न गमाविता. तर पहिला प्रश्न तुमच्यासमोर बघा. ओके. बघा. इन ए प्युअर रेझिस्टिव्ह सर्किटमध्ये करंट आणि व्होल्टेजच्या मध्ये काय असते? रिलेशन विचारलेलं आहे. प्युअर रेझिस्टिव्ह सर्किट. ऑप्शन ए बघा, करंट हा लॅगिंग नेचर असतो बिहाइंड द व्होल्टेज बाय 90 डिग्री. हे 90 डिग्री आहे. ओके. 90 डिग्री आहे. करंट लॅगिंग बिहाइंड द व्होल्टेज बाय 90 डिग्री. ऑप्शन बी बघा, करंट लीडिंग द व्होल्टेज बाय 90 डिग्री. ऑप्शन सी बघा, करंट कॅन लीड ऑर लॅग द व्होल्टेज बाय 90 डिग्री. म्हणजे लीड किंवा लॅग दोन्ही असू शकते 90 डिग्रीनं. ऑप्शन डी बघा, करंट हा फेजमध्ये असतो व्होल्टेजच्या. करंट इज इन फेजमध्ये असतो कोणाच्या? व्होल्टेजच्या. तर प्युअर रेझिस्टिव्ह सर्किटमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, करंट हा फेजच्या कशामध्ये असतो? सॉरी, करंट हा व्होल्टेजच्या इन फेज असतो. कसा असतो? इन फेज हा शब्द महत्त्वाचा आहे मित्रांनो. प्युअर रेझिस्टिव्ह सर्किटमध्ये करंट हा व्होल्टेजच्या इन फेज असतो. म्हणून ऑप्शन डी विल बी युअर राइट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन ए इंडक्टिव्ह सर्किट मग आता पहिलं सर्किट कोणतं होतं? मी 3 प्रश्न घेणार आहे यामध्ये. तर पहिलं रेझिस्टिव्ह सर्किटमध्ये काय होतं? करंट हा व्होल्टेजच्या इन फेज होता. काय होता? इन फेज होता. आता दुसरा प्रश्न बघा. इन ए इंडक्टिव्ह सर्किटमध्ये ऑप्शन ए बघा, करंट लॅग बिहाइंड द व्होल्टेज बाय 90 डिग्री. ऑप्शन बी बघा, करंट लीड द व्होल्टेज बाय 90 डिग्री. ऑप्शन सी बघा, करंट कॅन लीड ऑर लॅग व्होल्टेज बाय 90 डिग्री. ऑप्शन डी बघा, करंट इज फेन.
तर हा प्रश्न होणार नाही. हा कशासाठी होता? रेझिस्टिव्हसाठी, इन फेज रेझिस्टिव्हसाठी असतो. तर इंडक्टिव्ह सर्किटमध्ये लक्षात ठेवायचं, करंट हा लॅगिंग इन नेचर असतो. करंट कसा असतो हा? लॅगिंग इन नेचर असतो. तर करंट हा लॅगिंग नेचर असतो बिहाइंड द व्होल्टेज बाय किती डिग्री? 90 डिग्रीनं असतो. म्हणून लॅगिंग नेचरमध्ये इंडक्टिव्ह सर्किटमध्ये करंट हा लॅगिंग नेचर असतो. म्हणून याचं योग्य उत्तर राहणार आहे. चला तिसरा प्रश्न बघूया. इन ए कॅपॅसिटिव्ह सर्किट. आता कोणतं सर्किट आहे? कॅपॅसिटिव्ह सर्किट. ऑप्शन बघा. करंट लॅग बिहाइंड द व्होल्टेज बाय 90 डिग्री नाही, हे तर इंडक्टिव्हसाठी आहे आणि हे रेझिस्टिव्ह साठी आहे. आता 2 वाचलंय. ऑप्शन बी बघा. करंट द व्होल्टेज बाय 90 डिग्री. ऑप्शन सी बघा. करंट कॅन लीड ओर लॅग व्होल्टेज बाय 90 डिग्री. तर कॅपॅसिटिव्ह सर्किटसाठी मित्रांनो लक्षात ठेवायचं कधी पण, ती करंट हा लीड करत असतो व्होल्टेजनं बाय 90 डिग्री. करंट लीड द व्होल्टेज बाय 90 डिग्री. म्हणून आन्सर काय राहणार आहे याचं? बी राहणार आहे. मी तिन्ही प्रश्न समजून सांगितले. जर रेझिस्टिव्ह सर्किट असेल तर इन फेज असतो, जर इंडक्टिव्ह सर्किट असेल तर करंट लॅगिंग नेचर असतो आणि कॅपॅसिटिव्ह सर्किट आहे तर करंट लीडिंग नेचर राहणार आहे. म्हणून याचा आन्सर काय असणार आहे? बी विल बी युअर राईट आन्सर. तर याचा आन्सर बी आहे मित्रांनो. आय होप तुम्हाला हा प्रश्न नक्की समजलेला असेल. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फॉर ए प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. म्हणजे प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किटमध्ये खालीलपैकी कुठलं वाक्य अगदी बरोबर आहे? प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किटमध्ये खालीलपैकी कुठलं वाक्य अगदी बरोबर आहे? ऑप्शन ए बघा. वर्क डन इज झिरो. वर्क डन हे झिरो असते. पॉवर जो कंझ्युम होतो तो झिरो असतो. ऑप्शन सी बघा. हीट प्रोड्यूस झिरो असते. ऑप्शन डी बघा. पॉवर फॅक्टर इज युनिटी असते. तर कधी पण प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट जर विचारलं तुम्हाला मित्रांनो, तर प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किटमध्ये पॉवर फॅक्टर हा नेहमी किती असतो? युनिटी म्हणजेच 1 असतो. किती असतो? 1 असतो. तर पॉवर फॅक्टर युनिटी म्हणजेच किती? 1 असतो. म्हणून ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. ओके. कारण प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किटमध्ये वर्क होते, वर्क डन काही ना एक व्हॅल्यू असते. पॉवर कंझ्युम सुद्धा होतो. एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टीच्या प्रमाणात हीट सुद्धा तयार होते. म्हणून ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किटमध्ये कोणतं वाक्य खरं आहे? तर पॉवर फॅक्टर काय असते? 1 असतो वा युनिटी असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द पॉवर फॅक्टर ॲट रेझोनन्स RLC पॅरलल सर्किट. कोणतं सर्किट आहे? द पॉवर फॅक्टर रेझोनन्स. रेझोनन्स म्हणजे रेझोनन्स याचं मिनिंग काय होते? जेव्हा XL हा XC बरोबरीचा असतो. तर XL हा XC बरोबरीचा केव्हा राहील? जेव्हा L हा C बरोबरीचा राहील तेव्हा. तेव्हा पॅरलल सर्किटमध्ये पॉवर फॅक्टर काय असतो? ऑप्शन ए बघा 0 असतो. ऑप्शन बी बघा 0.8 लॅगिंग. ऑप्शन सी बघा 0.8 लीडिंग. ऑप्शन डी बघा युनिटी. तर पॉवर फॅक्टर हा RLC पॅरलल सर्किटमध्ये ॲट रेझोनन्स कंडिशनवर, रेझोनन्स हा शब्द महत्त्वाचा आहे. रेझोनन्स कंडिशनवर पॉवर फॅक्टर हा नेहमी किती असतो? युनिटी असतो. म्हणून ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. रेझोनन्सची कंडिशन सुद्धा सांगितली आहे मी. XC इज इक्वल टू XL किंवा XL इज इक्वल टू XC. ओके. किंवा R इज इक्वल टू Z. R इज इक्वल टू Z हे सुद्धा कशाची कंडिशन असते? रेझोनन्सची कंडिशन असते. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. याचा आन्सर काय आहे मित्रांनो? युनिटी किंवा 1 याचा आन्सर. पॉवर फॅक्टर का राहणार आहे रेझोनन्स RLC पॅरलल सर्किटचा? युनिटी राहणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अंडर द कंडिशन ऑफ रेझोनन्स RLC सिरीज सर्किट. आता कुठलं सर्किट आहे? सिरीज सर्किट. आणि पॉवर फॅक्टर ऑफ द सर्किट विल बी अंडर द कंडिशन ऑफ रेझोनन्स. रेझोनन्स कंडिशनमध्ये RLC सिरीज सर्किटमध्ये, इथं कोणतं सर्किट आहे? आता सिरीज सर्किट. पॉवर फॅक्टर विचारलाय. या अगोदर काय होता? पॅरलल सर्किट होता. तिथे पॉवर फॅक्टर काय होता? युनिटी. आता कोणतं सर्किट आहे? सिरीज RLC सर्किट आहे. यामध्ये पॉवर फॅक्टर काय राहणार आहे? तर मित्रांनो, सर्किट रेझोनन्स कंडिशनमध्ये जर विचारलं ना, ते सिरीज असो वा पॅरलल, नेहमी पॉवर फॅक्टर किती असतो? ऑप्शन ए बघा 0. ऑप्शन बी बघा 0.5 लॅगिंग. ऑप्शन सी बघा 0.5 लीडिंग. ऑप्शन डी बघा युनिटी. तर पॉवर फॅक्टर नेहमी पॅरलल आणि सिरीज सर्किटमध्ये RLC सर्किट विचारलं ना, तिथं जर लिहिलेलं आहे अंडर द कंडिशन ऑफ रेझोनन्स, रेझोनन्सची जर कंडिशन असेल तर पॉवर फॅक्टर नेहमी किती असतो? पॉवर फॅक्टर नेहमी युनिटी असतो. म्हणून ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. सिरीज सर्किट असो वा पॅरलल सर्किट असो, पॉवर फॅक्टर नेहमी किती असतो? युनिटी असतो. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ए सिरीज RLC सर्किट विल हॅव युनिटी पॉवर फॅक्टर. RLC सिरीज सर्किटचा पॉवर फॅक्टर युनिटी आहे.
इफ ऑपरेटेड ॲट ए फ्रिक्वेन्सी ऑफ, तर जर तो पॉवर फॅक्टर युनिटी असताना त्याची फ्रिक्वेन्सी काय असते? म्हणजे इथे इनडायरेक्टली तुम्हाला फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला विचारलेला आहे. कशाचा? रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला विचारलेला आहे. ऑप्शन ए बघा 1/LC, ऑप्शन बी बघा 1/ओमेगा स्क्वेअर एल-सी, ऑप्शन सी बघा 1/ओमेगा स्क्वेअर एल-सी, ऑप्शन डी बघा 1/2π√LC. तर फॉर्म्युला काय असतो मित्रांनो? 1/2π√LC हा फॉर्म्युला असतो रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा. 1/2π√LC. गॉट इट? तर काय विचारलाय? एफ-आर विचारलाय, फ्रिक्वेन्सी विचारलाय. एफ-आर इज इक्वल टू 1/2π√LC. म्हणून ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. A parallel circuit is said to be in resonance when the admittance is purely. सिंपल प्रश्न विचारलेला आहे की पॅरलल सर्किटमध्ये y इज इक्वल टू काय असते? ॲडमिटन्स विचारलाय. सर्वांना माहिती आहे y इज इक्वल टू काय असते? G प्लस जे बी. तर इथे विचारलं आहे रेझोनन्स कंडिशनमध्ये. रेझोनन्स कंडिशनमध्ये काय होणार आहे मग? रेझोनन्स कंडिशनमध्ये ॲडमिटन्स प्युअरली काय होणार आहे? ऑप्शन ए बघा कॅपॅसिटिव्ह, ऑप्शन बी बघा इंडक्टिव्ह, ऑप्शन सी बघा ससेप्टिव्ह, ऑप्शन डी बघा कंडक्टिव्ह. तर पॅरलल सर्किटमध्ये रेझोनन्स कंडिशनमध्ये ॲडमिटन्स हा प्युअरली काय असतो? कंडक्टिव्ह असतो. म्हणून ऑप्शन डी विल बी युअर आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द व्होल्टेज अप्लाइड the voltage applied across an RL circuit is equal to VR and VL. इथं सिंपल प्रश्न विचारलेला आहे की व्होल्टेज जे अप्लाइड करतो आपण RL सर्किटमध्ये ते खालीलपैकी रिकामी जागा VR आणि VL जर गिवन असेल तर ते काय कशाची सम असते? ऑप्शन ए बघा फेजर सम असते, ऑप्शन बी बघा अर्थमॅटिक सम असते, ऑप्शन सी बघा सम ऑफ द स्क्वेअर, ऑप्शन डी बघा ऑलजेब्रिक सम असते. तर जर इथे आपल्याला VT जर काढायचं असेल तर VTचा फॉर्म्युला काय असते? अंडर रूट VR स्क्वेअर प्लस VL स्क्वेअर. हा फॉर्म्युला नोट डाऊन करून ठेवा. मी पुन्हा एकदा लिहून दाखवतो. VT इज इक्वल टू अंडर रूट VR स्क्वेअर प्लस VL स्क्वेअर. हा फॉर्म्युला असतो सर्वांना माहित आहे. VT इज इक्वल टू अंडर रूट VR स्क्वेअर प्लस VL स्क्वेअर. तर हे कोणती सम पाहायला मिळते आपल्याला इथे? तर इथे आपल्याला फेजर सम पाहायला मिळते. जर व्होल्टेज अप्लाइड अक्रॉस RL सर्किट जर विचारलं तर हे काय असते? फेजर सम असते VR आणि VL ची. म्हणून ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. तर फेजर सम लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, फेजर सम असते. गॉट इट? चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. टू रेटेड व्होल्टेज ऑफ ए थ्री फेज पॉवर सिस्टम इज गिवन बाय. म्हणजे विचारलेलं आहे जर टू रेटेड व्होल्टेज थ्री फेज पॉवर सिस्टमचं जर रेटेड व्होल्टेज आहे ते खालीलपैकी कोणत्या व्होल्टेजमध्ये ते आपल्याला गिवन असते? ऑप्शन ए बघा RMS फेज व्होल्टेज, ऑप्शन बी बघा पीक फेज व्होल्टेज, ऑप्शन सी बघा RMS लाईन टू लाईन व्होल्टेज, ऑप्शन डी बघा पीक लाईन टू लाईन व्होल्टेज. तर जे रेटेड व्होल्टेज असते थ्री फेज सप्लाय RYB असा असतो, सर्वांना माहिती आहे RY आणि बी. तर RYB सप्लायमध्ये जे रेटेड व्होल्टेज आपल्याला मिळते तर ते कोणत्याही दोन लाईनमध्ये तुम्ही जर मेजर केलं तर ते आपल्याला लाईन टू लाईन व्होल्टेज मिळते. कोणतं व्होल्टेज मिळते? लाईन टू लाईन व्होल्टेज मिळते. तर लाईन टू लाईन कसं व्होल्टेज राहणार आहे? RMS व्होल्टेज राहणार आहे. RMS म्हणजे रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. तर कसं व्होल्टेज मिळते आपल्याला मित्रांनो? RMS लाईन टू लाईन व्होल्टेज मिळते. तर थ्री पेज पॉवर सिस्टममध्ये आपल्याला जे रेटेड व्होल्टेज मिळते ते कशामध्ये गिवन असते मग आपल्याला? RMS लाईन टू लाईन व्होल्टेजमध्ये गिवन असते. ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मित्रांनो 30 प्रश्न झालेले आहे. तुम्हाला जर माझी मेहनत आवडली असेल, तुम्हाला जर माझे क्वेश्चनची क्वालिटी आवडत असेल ना, प्रत्येकाने मनातून एकदा लाईक मात्र नक्की करा. 1 सेकंद लागतो मित्रांनो लाईक करायला. मी वेट करतो. तुम्ही आत्ताच लाईक करून द्या. ओके. चला झालेला 1 सेकंद. मी आय होप की तुम्ही नक्कीच लाईकची बटन प्रेस केली असेल. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द टाइम पिरियड ऑफ ए वेव्ह इज. सिंपल प्रश्न विचारलेला आहे की जी वेव्हफॉर्म असते त्याच्यामध्ये जो टाइम पिरियड असतो त्याची डेफिनेशन काय आहे? ऑप्शन ए बघा जो टाइम पिरियड असतो तो फ्रिक्वेन्सीच्या बरोबरीचा असतो. ऑप्शन ए द सेम ॲज फ्रिक्वेन्सी, ऑप्शन बी बघा टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन सायकल. जो वेळ लागतो एक सायकल कंप्लीट व्हायला त्याला टाइम पिरियड म्हणतात. ऑप्शन सी बघा एक्सप्रेस करतो आपण त्याला ॲम्पियरमध्ये, ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबो. जर तो द टाइम पिरियड ऑफ ए वेव्ह, जो पिरियड जो असतो वेव्हचा त्याला काय म्हटलं जाते? जो टाइम लागतो आपल्याला एक सायकल कंप्लीट होण्यासाठी त्याला म्हटलं जाते टाइम पिरियड. म्हणून ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. सो
याचं उत्तर काय आहे? बी हे याचं योग्य उत्तर असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द फॉर्म फॅक्टर इज द रेशो ऑफ. सिंपल प्रश्न विचारलेला आहे. इकडून इकडे जेवढेही प्रश्न येणार आहे तेवढे 32 पासून तर 41 41व्या प्रश्नापर्यंत महत्त्वाचे प्रश्न असणार आहे. 41 प्रश्न आहे यामध्ये टोटल बघा. फॉर्म फॅक्टर इज द रेशो ऑफ. एक एक प्रश्न डबल स्टार मार्क करून ठेवा. यामधून तुम्हाला निश्चितच तुमच्या एक्झाममध्ये 2 ते 3 प्रश्न पाहायला मिळू शकते. 32 ते 41 मध्ये बघा. काय विचारलंय? फॉर्म फॅक्टर. फॉर्म फॅक्टर इज द रेशो ऑफ म्हणजे फॉर्म फॅक्टर हा कशाचा रेशो असतो? ऑप्शन ए बघा पीक व्हॅल्यू टू आर एम एस व्हॅल्यू. ऑप्शन बी बघा आर एम एस व्हॅल्यू टू ॲव्हरेज व्हॅल्यू. ऑप्शन सी बघा ॲव्हरेज व्हॅल्यू टू आर एम एस व्हॅल्यू. ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबोव. तर फॉर्म फॅक्टर हा नेहमी कशाचा रेशो असतो? तर फॉर्म फॅक्टर इज इक्वल टू आर एम एस व्हॅल्यू अपॉन ॲव्हरेज व्हॅल्यूचा रेशो असतो. तर लक्षात कसं ठेवायचं? फॉर्म फॅक्टर इज इक्वल टू आर एम एस व्हॅल्यू अपॉन ॲव्हरेज व्हॅल्यू. कसंही लक्षात ठेवा. मी तर इझिली लक्षात ठेवतो एफ आर ए. कसं? एफ आर ए. एफ इज इक्वल टू आर डिवायडेड बाय ए. आर एफ म्हणजे फॉर्म फॅक्टर, आर म्हणजे आर एम एस आणि ए म्हणजे ॲव्हरेज. तर एफ इज इक्वल टू आर बाय ए. ओके, तुम्ही असं सुद्धा लक्षात ठेवू शकता. 3 वर्ड्स एफ आर ए. गॉट इट. नेक्स्ट चला पुढला प्रश्न. फॉर्म फॅक्टर समजला असेल सर्वांना. फॉर्म फॅक्टर कोणाचा रेशो आहे? आर एम एस व्हॅल्यू आणि ॲव्हरेज व्हॅल्यूचा रेशो आहे. गॉट इट. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द पीक फॅक्टर इज द रेशो ऑफ. आता काय बघितलं होतं मी? फॉर्म फॅक्टर. आता काय बघणार आहे? पीक फॅक्टर. तर पीक फॅक्टर हा कशाचा रेशो आहे? ऑप्शन ए बघा पीक व्हॅल्यू टू आर एम एस व्हॅल्यू. ऑप्शन बी बघा आर एम एस व्हॅल्यू टू ॲव्हरेज व्हॅल्यू. ऑप्शन सी बघा ॲव्हरेज व्हॅल्यू टू आर एम एस व्हॅल्यू. ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबो. तर पीक फॅक्टर हा नेहमी कशाचा रेशो असतो? तर पीक फॅक्टर हा नेहमी रेशो असतो मॅक्झिमम व्हॅल्यू टू आर एम एस व्हॅल्यू. कशाचा? मॅक्झिमम व्हॅल्यू टू आर एम एस व्हॅल्यू. ऑप्शनमध्ये सर मॅक्झिमम व्हॅल्यू तो आम्हाला दिसतच नाही आहे ऑप्शनमध्ये. मग तुम्ही कसं म्हणताय की मॅक्झिमम आहे? तर मित्रांनो मॅक्झिमम व्हॅल्यू म्हणजेच काय होते तुमची? मॅक्झिमम जी व्हॅल्यू असते त्यालाच म्हटल्या जाते पीक व्हॅल्यू. काय म्हटल्या जाते त्याला? पीक व्हॅल्यू म्हटल्या जाते. गॉट इट. एवढं समजलं? तर मग जरुरी नाही की तुम्हाला मॅक्झिममच हा शब्द देईल. तिथे मॅक्झिममच्या जागी पीक व्हॅल्यू सुद्धा लिहिलं जाईल. म्हणून पीक फॅक्टर इज द रेशो ऑफ पीक व्हॅल्यू टू आर एम एस व्हॅल्यू. मग लक्षात कसं ठेवायचं? पी इज इक्वल टू एम डिवायडेड बाय आर. पी एम आर. ओके. एफ आर ए पी एम आर. 2 ट्रिक सांगितल्या मी. विसरायचं नाही. शॉर्ट शॉर्ट ट्रिकमध्ये नोट्समध्ये ह्या 2 ट्रिक लिहून ठेवा. पी एम आर आणि एफ आर ए. गॉट इट. द पीक फॅक्टर इज द रेशो ऑफ मॅक्झिमम व्हॅल्यू अपॉन आर एम एस व्हॅल्यू. आणि मॅक्झिमम व्हॅल्यूलाच काय म्हटलं जाते? पीक व्हॅल्यू म्हटलं जाते. म्हणून याचं ए हे उत्तर योग्य उत्तर राहणार आहे. चला पुढला प्रश्न बघूया. फॉर्म फॅक्टर फॉर ए साइन वेव्ह इज. सिंपल विचारलेला आहे की फॉर्म फॅक्टर जो असतो साइन वेव्हचा त्याची व्हॅल्यू किती असते? तर फॉर्म फॅक्टरची व्हॅल्यू किती असते? ऑप्शन ए बघा 1.414. ऑप्शन बी बघा 0.707. ऑप्शन सी बघा 1.11. ऑप्शन डी बघा 0.637. तर फॉर्म फॅक्टर इज ए साइन वेव्हची व्हॅल्यू किती असते मित्रांनो? 1.11. किती असते मित्रांनो? फॉर्म फॅक्टरची व्हॅल्यू 1.11. मग सर हे 1.11 हे येते कुठून? आम्हाला कसं माहीत की हे रटायचं आहे का आम्हाला? तर मित्रांनो तुम्हाला रटायचं नाही आहे. मी तुम्हाला सांगतोय फॉर्म फॅक्टर इज द साइन वेव्हची व्हॅल्यू किती असते? 1.11. आता कशी असते बघा. फॉर्म फॅक्टरचा फॉर्म्युला सर्वांना माहीत आहे. मॅक्झिमम व्हॅल्यू अपॉन आर एम एस व्हॅल्यू. साइन वेव्हमध्ये विचारला आहे. तर साइन वेव्हमध्ये मॅक्झिमम व्हॅल्यू किती असते मित्रांनो? 0.707 असते. आणि आर एम एस व्हॅल्यू किती असते? 0.636. ओके. फॉर्म फॅक्टर इज इक्वल्स टू मॅक्झिमम व्हॅल्यू अपॉन आर एम एस व्हॅल्यू. तर याचा जेव्हा तुम्ही गुणाकार कराल, भागाकार कराल, त्याचा आन्सर किती मिळेल तुम्हाला? 1.11 मिळणार आहे. म्हणून फॉर्म फॅक्टरची व्हॅल्यू किती राहणार आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो? 1.11 राहणार आहे. गॉट इट. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पीक फॅक्टर फॉर ए साइन वेव्ह. आता विचारलेलं आहे की पीक फॅक्टरची व्हॅल्यू साइन वेव्हमध्ये काय राहणार आहे? पीक फॅक्टर विचारलेला आहे साइन वेव्हमध्ये. ऑप्शन ए बघा 1.414. ऑप्शन बी बघा 0.707. ऑप्शन सी बघा 1.11. ऑप्शन डी बघा 0.637. अगोदर फॉर्म फॅक्टर विचारला होता. आता कुठला फॅक्टर विचारलेला आहे? पीक फॅक्टर विचारलेला आहे. तर पीक फॅक्टरची साइन वेव्हमधची व्हॅल्यू किती असते? 1.414. किती असते? 1.414. या अगोदर काय सांगितलं होतं मित्रांनो मी तुम्हाला? फॉर्म फॅक्टर इज इक्वल टू आर एम एस व्हॅल्यू अपॉन ॲव्हरेज व्हॅल्यू. आर एम एस व्हॅल्यू किती आहे? 0.707 आणि ॲव्हरेज किती आहे? 0.636. ओके, हेच सांगितलं होतं.
एफ इज इक्वल टू आर एम एस व्हॅल्यू अपॉन ॲव्हरेज व्हॅल्यू. आता हा झाला फॉर्म फॅक्टर. आता पीक फॅक्टर बघा. पीक फॅक्टर पीक फॅक्टरचा फॉर्म्युला पी एम आर, मॅक्झिमम व्हॅल्यू अपॉन आर एम एस व्हॅल्यू. मग मॅक्झिमम व्हॅल्यू किती असते मित्रांनो? मॅक्झिमम व्हॅल्यू असते 0. मॅक्झिमम व्हॅल्यू असते 1. मॅक्झिमम व्हॅल्यू असते 1 आणि आर एम एस व्हॅल्यू असते 0.707. जर तुम्ही याला भाग दिलं तर याची आन्सर येईन 1.414. गॉट इट. तर म्हणून तुम्हाला मी दोन्ही सांगितलं आहे, फॉर्म फॅक्टर आणि पीक फॅक्टर कसं येते. तर 1.414 विल बी युअर राईट आन्सर. फॉर्म फॅक्टरची व्हॅल्यू 1.11, पीक फॅक्टरची व्हॅल्यू 1.41. गॉट इट. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फॉर ए साईन वेव्ह, महत्वाचे हे प्रश्न आहे मित्रांनो, एक एक प्रश्न लक्षात ठेवा तुम्ही. फॉर ए साईन वेव्ह विथ पीक व्हॅल्यू आय मॅक्स. आय मॅक्स आहे, आय मॅक्स म्हणजे आय मॅक्झिमम. काय विचारलं आहे? आय मॅक्झिमम विचारलं. आय मॅक्झिमम लिहिलं प्रश्नामध्ये. काय विचार? साईन वेव्हमध्ये जर पीक व्हॅल्यू जर आय मॅक्स असेल, पीक म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू जर आय मॅक्स असेल, तर आर एम एस व्हॅल्यू किती राहणार आहे? तर आर एम एस व्हॅल्यू नेहमी किती राहते? जर तुम्हाला आय मॅक्स विचारलेला आहे, एक्झाममध्ये आय मॅक्स लिहिला आहे, तर ऑप्शनसुद्धा ऑप्शन सोबतच तुम्हाला आय मॅक्स लागलेलं दिसेल. ओके. तर आय मॅक्ससाठी आर एम एस व्हॅल्यू विचारले. ऑप्शन ए बघा 0.5 आय मॅक्स, ऑप्शन बी बघा 0.707 आय मॅक्स, ऑप्शन सी बघा 0.9 आय मॅक्स, ऑप्शन डी बघा 1.414 आय मॅक्स. तर मित्रांनो, आर एम एस व्हॅल्यू जर विचारलं तुम्हाला, जर पीक व्हॅल्यू आय मॅक्स गिवन असेल साईन वेव्हमध्ये, तर ते नेहमी लक्षात ठेवायचं किती असणार आहे? आर एम एस व्हॅल्यू इज इक्वल टू RMS value is equal to 0.707 I मॅक्स असणार आहे आर एम एस व्हॅल्यू. म्हणून ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. आय होप मित्रांनो हा क्वेश्चन तुम्हाला नक्की समजला असेल. आय मॅक्स होतं म्हणून. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फॉर ए साईन वेव्ह विथ पीक व्हॅल्यू, आता तिथं आय मॅक्स मॅक्झिमम करंट होता, इथे काय आहे? ई मॅक्स. ई मॅक्स म्हणजे व्होल्टेज मॅक्झिमम आहे. काय मॅक्झिमम आहे? व्होल्टेज. मग ऑप्शन बरोबर काय लागणार आहे? ई मॅक्स लागणार आहे. प्रश्न मी दोन्ही घेतले जेणेकरून तुमचं एक्झाममध्ये कन्फ्युजन व्हायला नको, की सरांनी तर आम्हाला आय मॅक्स सांगितलं होतं, इथे तर व्ही मॅक्स दिसते, मग याचा आन्सर काय असणार? तर घाबरायचं नाही. फॉर ए साईन वेव्हमध्ये पीक जर गिवन असेल, तुम्हाला जर आर एम एस व्हॅल्यू विचारली असेल व्होल्टेजची, तर काय असणार आहे? 0.707 इंटू ई मॅक्स किंवा व्ही मॅक्स. ई म्हणजे व्होल्टेज, व्ही म्हणजे व्होल्टेज. तर ई मॅक्स. तर ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. आय मॅक्स विचारो वा ई मॅक्स विचारो, आन्सर काय असणार आहे नेहमी तुमचं? बी विल बी म्हणजे 0.70. आणि ते पण काय? आर एम एस व्हॅल्यू. ही काय व्हॅल्यू? कोणती व्हॅल्यू आहे ही? आर एम एस व्हॅल्यू आहे. म्हणून ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आर एम एस व्हॅल्यू झाला. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. फॉर ए साईन वेव्ह विथ पीक व्हॅल्यू आय मॅक्स. पीक व्हॅल्यू कोणती आहे तुम्हाला विचारला? आय मॅक्स. विचारलं काय आता? ॲव्हरेज व्हॅल्यू. आता काय विचारलेलं आहे? ॲव्हरेज व्हॅल्यू. अगोदर काय विचारलं होतं? आर एम एस व्हॅल्यू. आता ॲव्हरेज व्हॅल्यू जर विचारलं असेल, तर ऑप्शन ए बघा 0.636 आय मॅक्स, ऑप्शन बी बघा 0.707 आय मॅक्स, ऑप्शन सी बघा 0.9 आय मॅक्स, ऑप्शन डी बघा 1.414 आय मॅक्स. तर मित्रांनो, ॲव्हरेज व्हॅल्यू जर विचारलं असेल, जर पीक व्हॅल्यू तुम्हाला आय मॅक्स गिवन असेल, तर ॲव्हरेज व्हॅल्यू नेहमी असते ॲव्हरेज व्हॅल्यू इज इक्वल टू 0.636 आय मॅक्स विचारलेला आहे इथे आय मॅक्स, म्हणून ऑप्शनमध्ये सुद्धा आय मॅक्स लागलेला आहे. म्हणून 0.636 विल बी युअर राईट आन्सर. जर तुम्हाला ॲव्हरेज व्हॅल्यू विचारली तर 0.636 आन्सर द्यायचं. जर तुम्हाला आर एम एस व्हॅल्यू विचारली तर 0.707 विल बी युअर राईट आन्सर. मग इथे गिवन काय आहे? आय मॅक्स आहे, तर आय मॅक्स लिहिला जाईल. जर ई मॅक्स असेल तर ई मॅक्स लिहिला जाईल. नेक्स्ट क्वेश्चन तोच आहे बघा. फॉर ए साईन वेव्ह विथ ए पीक व्हॅल्यू, साईन वेव्हमध्ये पीक व्हॅल्यू ई मॅक्स असणार आहे. आणि विचारलं काय आहे? ॲव्हरेज व्हॅल्यू. ई मॅक्स लागलेला आहे ऑप्शनला. ऑप्शन बघा 0.636 ई मॅक्स, 0.707 ई मॅक्स, 0.9 ई मॅक्स, 1.414 ई मॅक्स. तर मित्रांनो, तुम्हाला जर ॲव्हरेज व्हॅल्यू जर विचारत असेल, जर तुम्हाला ॲव्हरेज व्हॅल्यू जर विचारत असेल ना, ई मॅक्स दिलं असेल, पीक व्हॅल्यू म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू साईन वेव्हमध्ये, तर नेहमी त्याचा आन्सर काय असणार आहे? ॲव्हरेज व्हॅल्यूचा आन्सर काय असणार आहे? ॲव्हरेज व्हॅल्यूचा आन्सर काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? 0.636 ई मॅक्स असणार आहे किंवा आय मॅक्स असणार आहे. गॉट इट. तर आय होप हे तुम्हाला चारही प्रश्न मी कव्हर केलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फॉर ए साईन वेव्ह फॉर्म्युला ऑफ आर एम एस व्हॅल्यू. आर एम एस व्हॅल्यूचा जो फॉर्म्युला असतो तो काय असतो साईन वेव्हमध्ये? साईन वेव्ह फॉर्ममध्ये आर एम एस व्हॅल्यूचा काय फॉर्म्युला असतो? मग आर एम एस व्हॅल्यूचा जो फॉर्म्युला, आर एम एस इज इक्वल टू
आर-एम-एस व्हॅल्यू इज इक्वल टू आता आर-एम-एस कोणती? व्ही-आर-एम-एस. इथं व्होल्टेज ऑप्शनमध्ये व्होल्टेज आहे म्हणून व्ही-आर-एम-एस आणि ऑप्शनमध्ये करंट आलं असतं तर आय-आर-एम-एस. ओके. तर व्ही-आर-एम-एस इज इक्वल टू तर ऑप्शन ए बघा Vm/√2, ऑप्शन बी बघा 2Vm/π, ऑप्शन सी बघा Vm/2, ऑप्शन डी बघा Vm/π. तर मित्रांनो साइन वेव्ह फॉर्म्युला विचारला आहे. आर-एम-एस व्हॅल्यू ऑफ व्होल्टेजचा इथं ऑप्शनमध्ये व्होल्टेज आहे म्हणून व्ही आर-एम-एस इज इक्वल टू Vm/√2 म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू अपॉन √2. तर हा फॉर्म्युला असतो मित्रांनो आर-एम-एस व्हॅल्यूचा Vm/√2 साइन वेव्हमध्ये. म्हणून ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. साइन वेव्हमध्ये आर-एम-एस व्हॅल्यूचा फॉर्म्युला व्ही-आर-एम-एस इज इक्वल टू Vm/√2 असतो. महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. डबल स्टार मार्क करून आत्ताच तुम्ही नोट डाउन करून ठेवा. Vm/√2. ओके. जर मित्रांनो इथे जर आर-एम-एस व्हॅल्यू ऑफ करंट विचारलं असतं तर Im/√2 झालं असतं. Im/√2 2 Im/π असे ऑप्शन असते. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फॉर ए साइन वेव्हफॉर्म फॉर्म्युला ऑफ एव्हरेज व्हॅल्यू. अगोदर आर-एम-एस व्हॅल्यूचा विचारला होता. आता कशाचा विचारलाय? एव्हरेज व्हॅल्यूचा फॉर्म्युला विचारलाय. एव्हरेज व्हॅल्यू आणि कोणत्या टर्ममध्ये विचारलेला आहे? व्होल्टेजच्या. करंटच्या नाही. करंटच्या आलं असतं तर आय आलं असतं. ओके. तर एव्हरेज व्हॅल्यू इज इक्वल टू ऑप्शन ए बघा Vm/√2, ऑप्शन बी बघा 2Vm/π, ऑप्शन सी बघा Vm/2, ऑप्शन डी बघा Vm/π. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं साइन वेव्ह फॉर्ममध्ये फॉर्म्युला जर विचारला तुम्हाला एव्हरेज व्हॅल्यूचा कशाचा? एव्हरेज व्हॅल्यूचा तर तो नेहमी फॉर्म्युला लक्षात ठेवायचा काय असतो? एव्हरेज व्हॅल्यू इज इक्वल टू 2Vm/π 2Vm/π साइन वेव्हमध्ये कशामध्ये? साइन वेव्हमध्ये एव्हरेज व्हॅल्यूचा फॉर्म्युला असतो आणि आर-एम-एस व्हॅल्यूचा Vm/√2 असतो आणि एव्हरेजचा 2Vm/π असतो. म्हणून ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. साइन वेव्हमध्ये फॉर्म्युला जो असतो तो एव्हरेज व्हॅल्यूचा काय असतो? 2Vm/π असतो. म्हणून ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. आय होप मित्रांनो तुम्हाला हे सेशन नक्की आवडलं असेल. मी महत्त्वाचे टॉप 41 म्हणजे आजच्या क्लासमध्ये 21 प्रश्न घेतलेले होते आणि महत्त्वाचे सेशन होतं. हे सेशन तुम्हाला नक्की आवडलं असेल. यामधून तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये नक्कीच प्रश्न पाहायला मिळतील. तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक मात्र नक्की करा. तुम्ही जर अजूनही आपलं टेलिग्राम चॅनल जॉइन नसेल केलं तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तुम्ही जाऊन आत्ताच टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा आणि ते जॉइन करा. त्यामध्ये तुमचं क्लासेसची लिंक, त्यामध्ये तुमचे क्विज आणि त्यामध्ये तुमच्या या सगळ्या PDF सुद्धा मी तिथे प्रोव्हाईड करत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला त्या इथे देऊन देईल. टेलिग्राम चॅनलवरती टेलिग्राम चॅनल जॉइन करून द्या. हे सेशन जर तुम्हाला आवडलं असेल ना, तर मनातून एकदा लाईक मात्र नक्की करायचं. हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून द्या. पुन्हा भेटूया मित्रांनो आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये. नवीन एक क्लास घेऊन तुमच्यासमोर मी लवकरच येईल. तोपर्यंत बाय.